तर वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला दुपारनंतर प्रभाग क्रमांक 16च्या मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिलाय। मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या। तर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आपण बघतोय। नालासोपाराची ही दृश्य आहेत। नालासोपारामध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा या लागलेल्या होत्या। मतदानाला भरघोस प्रतिसाद देताना दिसून येत आहेत नागरिक। आणि नवी मुंबईची ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात या ज्या रांगा लागलेल्या आहेत त्या रांगांमधून मतदार किती उत्साहात मतदान करतात हे दिसून येत आहे। अतिशय मोठा प्रतिसाद मतदारांनी दिलाय। प्रभाग क्रमांक 16च्या मतदारांचा हा उत्साह दिसून येतोय। आणि नालासोपारा या भागाची ही दृश्य आहेत। नालासोपारामध्ये या सार्वत्रिक निवडणुकीला, खास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नागरिकांचा दिसून येतोय। आज 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि आता राज्यभरात काय काय वेगवेगळे चित्र दिसून येत आहे ते आपण पाहूयाच। नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। नवी मुंबईतील झोपडपट्टीतील मतदारांचा जे हाल झालेत त्या मतदारांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा फटका हा नवी मुंबईतल्या मतदारांना पडतोय। मी सध्या ऐरोलीमधल्या झोपडपट्टीच्या विभागामध्ये आपण बघू शकता की इथली काय परिस्थिती आहे। मी आता सध्या इल्टन पाड्यामध्ये आहे आणि इल्टन पाड्यामधल्या या मतदान केंद्रावरती जर आपण पाहिले तर सकाळपासून लांबच लांब मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि इथे मतदार जो केंद्रावरती देखील धीम्या पद्धतीने हा सगळा कामकाज सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं गेलं तर मी सध्या आहे तो इल्टन पाड्यामध्ये आहे, परंतु इल्टन पाड्यामध्ये मतदारांची जी नोंद आहे ती मात्र रामनगर मधली आहे। यापूर्वी अनेक निवडणुका पार पडल्या, पण या निवडणुकांमध्ये रामनगर हा तिथे वेगळा मतदान केंद्र होता। मात्र या वर्षापासून, या वेळेपासून हा इल्टन पाड्यामध्ये हा रामनगरची मतदार आणल्यामुळे ह्याचा सगळा गोंधळ झालाय। आपण बघू शकता। आजी कुठून आलात तुम्ही? रामनगर। चालत आलात की कसे काय आलात? भीतून आलो चलत। चालत आलात? मग दरवर्षी कुठे करायचं मतदान? आमच्या तिथं रामनगर मध्ये। ह्या वर्षी फक्त इकडे मतदान करायला यावं लागलं? मग येऊन काय दम लागलं का चालत याला? काय लागलं तरी आता काय करावं, यावं लागेल ना। मतदान करायचंच होतं हा पण येताना रिक्षा सापडली का तुम्हाला? नाही सापडलं। हा, रिक्षा ठेवलेल्याच आहेत आम्हाला, तितकी सोय केलेली आहे आमच्यासाठी। कोणी केली ती सोय? जे उमेदवार राहिले त्या लोकांनी केलेली आहे। उमेदवारांनी सोय केलेली आहे। हो हो। तुम्ही कुठून आलात? आम्ही रामनगर मधून आलो। पण याच्यापूर्वी तुम्ही मतदान कुठे करत होता? रामनगर मुंबई मध्ये। महानगरपालिकेमध्ये आमच्या वॉर्ड हो, पण मग या वर्षापासून इथे आल्यामुळे त्रास झालाय का तुम्हाला? नाही नाही, रिक्षाने आला। रिक्षाने आलात तुम्हाला? तुम्ही रिक्षानेच रिक्षाने आलात? आम्ही सगळे रिक्षाने। तुम्ही पण चालत आलात? कुठून चालत आलात? विष्णुनगरच्या त्या कोपऱ्यावरून हे- रिक्षानेच आलेलं आहे। इथून त्या फक्त खालच्या- आतमध्ये यायला जागा नाही म्हणून चालत आलेले आहेत। आपण बघतो की हा संपूर्ण झोपडपट्टीचा भाग आहे। सगळ्यात धक्कादायक म्हणजे आपण ही जी सगळ्या रांगा लागलेल्या ती सगळी लोक रामनगरमधून आलेली आहेत। आणि सगळ्यात धक्कादायक बाब ही आहे की इल्टन पाड्यांमध्ये रामनगरच्या लोकांची नोंदणी करण्यात आलेली आहे। तर इल्टन पाड्यांमधली नोंदणी ही यादवनगरमध्ये गेली आणि यादवनगरची नोंदणी आहे ती ईश्वरनगरमध्ये टाकण्यात आलेली आहे। म्हणजे 8000 मतदारांचा हा मतदान केंद्र आहे। मात्र या 8000 लोकांपैकी 5000 ते 6000 लोकांना वेगवेगळ्या भागात जाऊन मतदान करावं लागतं आणि त्याचा नाहक त्रास ह्या इथल्या मतदारांना होतोय। आणि हे सगळे मतदार आपण बघू शकता की एवढा मोठा पट्टा, कमीत कमी 1 ते 2 किलोमीटर हे चालत या मतदान केंद्रावरती येत आहेत। आणि इथे आल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। तासनतास इथे रांगेमध्ये राहावं लागतं। एकंदरीत काय तर आज सकाळी वनमंत्री गणेश नाईक यांना देखील ह्या सगळ्या भोंगळ कारभाराचा फटका बसला होता। जर वनमंत्र्यांना फटका बसतो तर सर्वसामान्य मतदारांचं काय, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता। आणि तोच प्रश्न आज खऱ्या अर्थाने जे दिसतोय, कारण लांबच लांब रांगा ह्या सगळ्या लागलेल्या ह्या सगळ्या रामनगरचं आहे। इथून 3 किलोमीटरच्या परिसरावरती रामनगर आहे आणि तिथली लोक इकडे आणि इकडच्या लोकांची नोंदणी यादवनगरमध्ये, यादवनगरची नोंदणी ईश्वरनगरमध्ये। म्हणजे हा जो काय सगळा घोळ घातला, हा निवडणूक निर्णय अधिकारी
अधिकाऱ्यांचा हा घोळ आहे. आपल्यावरची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्यांवर टाकायची आणि तो तिसऱ्या अधिकाऱ्यावरती जबाबदारी टाकते. हा सगळा प्रकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकंदरीत या कामकाजामध्ये सुरू होता आणि त्याचाच फटका इथल्या मतदारांना बसलेला आहे. साधी व्हीलचेअर देखील ह्या भागामध्ये नाही आहे आणि इकडे यायचं म्हटलं तर रिक्षाशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही आणि ते देखील उमेदवारांनी त्यांच्या परीने इथे रिक्षाची सोय करण्यात आलेली आहे की जेणेकरून मतदारांना त्रास होणार नाही आणि म्हणूनच ही सगळी लोकं रिक्षानी जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत येतात आणि तिथून पुढचं जो प्रवास आहे हा चालत या मतदान केंद्रावरती येत आहेत आणि इथे आल्यानंतर देखील त्यांना 1 ते 2 तास रांगेत राहावं लागतंय. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.